आज आपल्या सकाळच्या मननाच्या वेळेमध्ये उत्पत्तीचं पुस्तक आपण काढूया. उत्पत्ती त्याचा 12वा अध्याय आणि वचन 1 आपण वाचणार आहोत. उत्पत्ती त्याचा 12वा अध्याय वचन 1. त्याच्यामध्ये असं म्हटलंय, परमेश्वराने अब्रामास सांगितले, तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. आता ह्याच्या बरोबर आपण इब्री लोकास पत्र त्याचा 11वा अध्याय आणि वचन 8 सुद्धा आपण वाचूया. बघा त्यात काय म्हटलंय, इब्री लोकास पत्र 11वा अध्याय वचन 8. अब्रामाला पाचारण झाल्यावर जे ठिकाण त्याला वतनादाखल मिळणार होते तिकडे निघून जाण्यास विश्वासाने मान्य झाला आणि आपण कोठे जातो हे ठाऊक नसताही तो निघून गेला. हे फार शेवटचं जे शब्द आहे ते फार माझ्या मनाला ते स्पर्श करून गेले, की आपण कोठे जातो हे ठाऊक नसतानाही तो निघून गेला. एका आंधळा व्यक्ती जो असतो, की ज्याचा जो अंधविश्वास असतो अंधश्रद्धेप्रमाणे, अशा प्रकारे आपण पाहतो की आपण कुठे जातो हे ठाऊक नसताना सुद्धा अब्राहम निघून गेला. आपण उत्पत्ती 12व्या अध्यायामध्ये आपण वाचले की परमेश्वराने त्याला आज्ञा दिली आणि इब्री लोकांच्या पत्रामध्ये आपण वाचतो की अब्रामाने आज्ञेचं पालन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ह्या दोन वचनाच्या द्वारे आज आपण प्रभूच्या इच्छेत हे पाहणार आहोत की अब्राहम आपल्या विश्वासाने कसा अलगतेचं जीवन जगला हे आपण पाहणार आहोत. अब्राहम आपल्या विश्वासाने कसा अलगतेचे जीवन जगला, म्हणजेच अलग किंवा वेगळे होणे. आता अलग किंवा वेगळे होणे या शब्दाचा केवळ अर्थ समजणे आवश्यक नाहीये, तर त्या शब्दाचा अर्थ आपल्या व्यवहारात, रोजच्या जीवनात कसा उपयोग त्याचा होईल ते समजणं फार गरजेचं आहे. अलग किंवा वेगळे होणे. आता वेगळे होणे म्हणजे काय करायचे असते, तर वेगळे होणे म्हणजे माझ्या जीवनासाठी जे सर्व देवाच्या इच्छेबाहेरचे आहे अशा सर्वांपासून वेगळं राहणं, किंवा माझ्या जीवनासाठी देवाच्या इच्छेप्रमाणे असलेल्या सर्वांसाठी स्वतःला वेगळे करणे, अलग किंवा वेगळे होणे. आता आपण जे दोन वचनं वाचले, तर अब्राहम कशासाठी वेगळा झाला हे आपण पाहणार आहोत. अब्रामाचं अलगतेचं जीवन, अब्रामाचं वेगळेपणाचं जीवन आपण पाहणार आहोत की अब्राहम कशासाठी वेगळा झाला. तर अब्राहम एखादी रूढी, चालीरीती, अगर एखादी संस्था किंवा समाज किंवा तत्व यासाठी त्याने ऊर शहर सोडले नाही किंवा तो वेगळा झाला नाही, तर अब्राहम प्रभूसाठी वेगळा झाला, प्रभूवर प्रीती करण्यासाठी वेगळा झाला, प्रभूवर भरोसा ठेवण्यासाठी वेगळा झाला. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, अब्राहम प्रभूची इच्छा किती चांगली व स्वीकारण्यासाठी योग्य व परिपूर्ण आहे हे सिद्ध करण्यासाठी अब्राहम वेगळा झाला. अशा रीतीने अब्राहम आपल्या जीवनामध्ये, अब्रामाचं जीवन आपण पाहतो, अलगतेचं वेगळं जीवन आपण पाहतो. आणि म्हणून ज्या वेळेस अशा प्रकारे आम्ही प्रभूची इच्छा किती चांगली व स्वीकारण्यास किती योग्य आणि परिपूर्ण आहे हे सिद्ध करण्यासाठी ज्यावेळेस आपण वेगळे होतो प्रभूसाठी, तर खरे पाहिले असता या जीवनासाठी फार मोठा त्याग करावा लागतो आणि फार मोठी किंमत मोजावी लागते. आणि म्हणून आज आपण अब्रामाच्या जीवनातून एक 4-5 मुद्दे पाहणार आहोत की अब्राहमाने वेगळ्या जीवनाची कशी किंमत मोजली आणि आपल्याला सुद्धा कशी त्याच्यातून काही शिकायला मिळणार आहोत. आणि म्हणून एक 5 मुद्दे आपण पाहणार आहोत आज. आपल्या वेळेमध्ये माहित नाही मला ते पूर्ण होतील की नाही, परंतु जितके सांगता येईल तितके मी आज सांगणार आहे. तर पहिलाच मुद्दा आपण पाहणार आहोत की अब्राहमाला वैयक्तिक स्वातंत्र्याला मुकावे लागले. पहा, अब्राहमाला ज्यावेळेस वेगळ्या जीवनासाठी
तो अलगतेचं जीवन जगू लागला, त्यावेळेस त्याला वैयक्तिक स्वातंत्र्याला मुकावं लागलं. म्हणजेच ज्यावेळेस परमेश्वर त्याला म्हटला की अब्राहम, आपला देश, आपले नातेवाईक, आपल्या बापाचे घर सोड, आणि अब्राहाने ते आपला देश, आपले नातेवाईक, आपल्या बापाचं घर सोडले. आता तेव्हापासून अब्राहम स्वतंत्र नव्हता, तर अब्राहम प्रभूचा दास आणि प्रभूचा गुलाम झाला होता. आणि म्हणून अब्राहम ज्याप्रमाणे त्याच्या पूर्वीच्या जीवनामध्ये त्याला ज्याप्रमाणे स्वातंत्र्य होतं जीवन जगण्यासाठी, आता तो स्वतंत्र नव्हता. तर त्याचा देश, त्याचे नातेवाईक आणि बापाचं जे घर होतं अब्रामाचं, ते सर्व अब्रामाच्या जीवनासाठी देवाच्या इच्छेबाहेरचं होतं. आणि म्हणून अब्राहम आपल्या वैयक्तिक स्वातंत्र्याला अब्राहमाला मुकावं लागलं. म्हणजे या देशात ज्या नातेवाईक, आपल्या बापाचं घर सोडून प्रभूचा दास, प्रभूचा गुलाम झाला. आणि अब्राहमाने आपल्या जीवनासाठी देवाच्या इच्छेबाहेरचं जे सर्व काय आहे, त्या सर्व गोष्टींना अब्राहम मुकला. भावानंद बहिणीने यातून आपल्याला एक गोष्ट शिकायला मिळते की लूक वर्तमान त्याचा 6वा अध्याय आणि 46 वचनामध्ये प्रभू म्हणतो, तुम्ही मला प्रभू प्रभू म्हणता, पण मी जे सांगतो ते का करीत नाही. आम्ही इथं वाचतो की प्रभू म्हटलं, तुम्ही मला प्रभू प्रभू म्हणता, पण मी जे सांगतो ते का करीत नाही. इथे आम्हाला पुन्हा एकदा पाहायला मिळतंय अब्राहमाने, परमेश्वराने अब्राहमाला जे सांगितलं ते त्याने ते केलं. प्रभूचा तो दास, प्रभूचा तो गुलाम झाला. तो आता स्वतंत्र नव्हता, तो आता वैयक्तिक स्वातंत्र्याला मुकला आहे. आणि म्हणून मला सांगायचं आहे यातून एकच गोष्ट, की जर आम्ही ज्या प्रभूने तुम्हाला आणि मला मोलाने विकत घेतलं आहे, आपलं रक्त त्याने वधस्तंभावर ओतलेलं आहे, आपला प्राण त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी दिला आहे, आणि त्याला जर आपल्या जीवनामध्ये मी प्रभू म्हणून माझा तारणारा म्हणून स्वीकार केला आहे, आणि जर मी माझ्या जीवनामध्ये त्याला प्रभू प्रभू म्हणतो, तर मी आज स्वतंत्र नाही. प्रभू माझा मालक आहे, मी त्याचा आज गुलाम आहे. आणि म्हणून माझ्या जीवनामध्ये जर मी प्रभूला प्रभू प्रभू म्हणतो, तर माझ्या जीवनासाठी जे सर्व काही देवाच्या इच्छे बाहेरचं आहे, त्याच्यापासून मला वेगळं व्हायचं आहे. अब्राहम सुद्धा आपल्या जीवनामध्ये त्याच्या जीवनासाठी जे सर्व काही देवाच्या इच्छे बाहेरचं होतं, त्याला सगळं काही त्याने सोडलं आणि देवासाठी तो वेगळा झाला. तुम्हाला आणि मला सुद्धा अब्रामाच्या जीवनातून हेच शिकायला मिळतं, की जर मी माझ्या जीवनामध्ये प्रभूला प्रभू प्रभू म्हणतो, तर मला माझ्या वैयक्तिक स्वातंत्र्याला मुकावं लागेल. दुसरा मुद्दा आपण पाहणार आहोत. आपण वेळेच्या अभावी थोडक्या गोष्टी आपण पाहणार आहोत. दुसरा मुद्दा अब्रामाच्या जीवनातून आपण पाहणार आहोत. पहा, अब्रामाला मित्रमंडळीला मुकावे लागले. आता इथं आपण पाहतो, अब्राहम ज्या ऊर गावामध्ये होता, नक्कीच अब्राहमाला तिथं मित्र असतील. त्या मित्रांमध्ये तो लहानाचा मोठा झाला असेल. त्याच्या जीवाभावाचे ते मित्र असतील. एकमेकांना ते संकटामध्ये, समस्या, अडचणी, दुःखामध्ये एकमेकांना त्यांनी मदत केली असेल. नक्कीच त्याचे मित्र असतील. आणि म्हणून अब्राहमाला ज्यावेळेस परमेश्वराने पाचारण केलं, त्याला तो देश सोडायला लावला, सर्वात प्रथम मला असं वाटतं की अब्राहमाला प्रथम ऊर गावातील मित्रांचा निरोप घ्यावा लागला असेल. आणि ज्यावेळेस आपल्या मित्रांचा निरोप घ्यावा लागला असेल, ते मित्र नक्कीच अब्राहमाला म्हटले असतील, अब्राहमा, ज्या देशात आम्ही राहतो, ज्या देशात तू राहतोयस, तो देश सोडून जाऊ नको. जे नातेवाईक, तुझे नातेवाईकांना तो सोडून जाऊ नको. तुझ्या बापाचं घर तू सोडून जाऊ नको. मला असं वाटतं नक्कीच अब्राहमाचे मित्र त्याच्या गळ्यात पडून त्याच्यासाठी रडले असतील. अब्राहमावर त्यांचं प्रेम असेल, त्या प्रेमाखातर नक्कीच त्याचे मित्र अब्राहमासाठी असतील. इथं आम्हाला पाहायला मिळतं की अब्राहमाच्या मित्रांची इच्छा अब्राहमाच्या बाबतीमध्ये योग्य आहे. त्यांना खरंच वाटत असेल की अब्राहमाने आम्हाला सोडून जाऊ नये, परंतु अब्राहमाने आपल्या मित्रांच्या इच्छेकडे लक्ष दिलं नाही.
तर अब्राहमाने ज्याने त्याला पाचारण केलं, ज्याने त्याला बोलावलं, त्या प्रभूच्या इच्छेकडे अब्राहमाने लक्ष दिलं. आणि अब्राहमाने आपल्या मित्रांपासून दूर होत असताना हे आपल्या जीवनातून दाखवून दिलं की माझ्या मित्रांच्या इच्छेपेक्षा माझ्या प्रभूची इच्छा किती चांगली आणि स्वीकार करण्यासाठी किती योग्य व परिपूर्ण आहे, हे सिद्ध करण्यासाठी अब्राहम आपल्या मित्रांपासून वेगळा झाला. मला हे सांगायचंय की अब्राहमाला आपल्या मित्रमंडळीला मुकावे लागले. आम्ही आमच्या मत्ते शुभवर्तमान त्याचा 10वा अध्याय आणि वचन 37 आणि 39 कडे ज्यावेळेस आम्ही पाहतो, आम्ही त्याच्यामध्ये वाचतो की प्रभू म्हणतो, जो माझ्यापेक्षा आपल्या बापावर किंवा आईवर अधिक प्रेम करीतो तो मला योग्य नाही. जो माझ्यापेक्षा मुलावर किंवा मुलीवर अधिक प्रेम करीतो तो मला योग्य नाही. आज आपण अब्रामाच्या जीवनामधून आपण पाहतो की त्याने अब्रामाला आपल्या मित्रमंडळींना मुकावे लागले. आज माझ्या जीवनामध्ये मला विचार करायचा आहे की माझ्या प्रभूपेक्षा माझ्या बापावर माझं अधिक प्रेम आहे का? माझ्या प्रभूपेक्षा माझ्या आईवर माझं अधिक प्रेम आहे का? माझ्या प्रभूपेक्षा माझ्या मुलावर किंवा मुलीवर अधिक प्रेम आहे का? आणि त्याही पेक्षा माझ्या प्रभूपेक्षा जे माझे मित्र आहेत त्या मित्रांवर माझी अधिक प्रीती आहे का? अधिक मी त्यांच्यावर प्रेम करतो का? खरोखर माझी जर प्रभूवर खरोखर प्रीती असेल आणि माझ्या मित्रांची कितीही त्यांच्या रूढी, त्यांच्या परंपरा, त्यांच्या चालीरीती, त्यांच्या समाज, त्यांचे तत्व ज्यावेळेस याच्यापासून आपण वेगळे होतो, त्यांना सुद्धा आपल्या बाबतीमध्ये दुःख होतं आणि त्यांना सुद्धा वाईट वाटतं की ह्या सर्व गोष्टीतून माझा मित्र आज आमच्यापासून दूर जात आहे. भावांनो बहिणींनो, आमचं जर खरोखर प्रभूवर अधिक प्रीती असेल, आम्ही प्रभूवर अधिक प्रीती करत असेल, आमच्या मित्रांपेक्षा आमची प्रीती प्रभूवर जास्त असेल, तर आमच्या मित्रमंडळीला सुद्धा आम्हाला मुकावे लागेल. अब्राहम आपल्या मित्रमंडळीला मुकला आणि अब्राहमाने हे दाखवून दिलं की माझ्या जीवनामध्ये प्रभूची इच्छा किती चांगली, स्वीकार करण्यासाठी किती योग्य व परिपूर्ण आहे, हे सिद्ध करण्यासाठी आपल्या मित्रमंडळीपासून तो वेगळा झाला. आज आम्हाला आमच्या जीवनामध्ये तेच आमच्या मित्रमंडळींना दाखवायचं आहे की तुमच्या इच्छेपेक्षा, माझ्या आई वडिलांच्या इच्छेपेक्षा, माझ्या मुलींच्या इच्छेपेक्षा माझ्या प्रभूची माझ्या जीवनामध्ये इच्छा किती चांगली, स्वीकारण्यास योग्य व परिपूर्ण आहे, हे आम्हाला त्यांना सिद्ध करण्यासाठी आम्हाला त्यांच्यापासून वेगळं व्हायचं आहे. आम्ही तिसरा मुद्दा पाहणार आहोत. तिसरा मुद्दा आहे, अब्राहमाला आपलं घर, सुखसोयी व आराम यांना मुकावे लागले. पहा, अब्राहम ज्या ऊर देशात राहत होता, नक्कीच मी विचार करत होतो की नक्कीच अब्राहमाला चांगलं घर असेल, त्या घरामध्ये त्याला चांगल्या सुखसोयी असतील, त्या घरामध्ये त्याचं आरामाचं जीवन असेल. आता मला माहित नाही, मी अब्राहमाच्या जीवनाच्या बाबतीमध्ये व्यवस्थित अभ्यास केला नाही, परंतु यावरून माझ्या लक्षात येतं की अब्राहमाला एक चांगलं घर असेल, त्याला सुखसोयी असतील, आरामाचं त्याचं जीवन असेल. परंतु ज्यावेळेस परमेश्वर त्याला म्हटला की आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोड, त्यावेळेस अब्राहम आपलं घर, सुखसोयी व आराम यांना त्याला मुकावे लागले. आणि म्हणून ज्यावेळेस आपण फिलिप्पियरास पत्र त्याचा 3रा अध्याय आणि वचन 7 आणि 8 आम्ही ज्यावेळेस वाचतो, त्यावेळेस आपल्याला अब्राहमाच्या जीवनातील काही गोष्टी तिथं आपल्याला पाहायला मिळतात. काय त्याच्यामध्ये लिहिलंय पहा, फिलिप्पियरास पत्र त्याचा 3रा अध्याय आणि वचन 7 आणि 8. पहा, असं म्हटलंय, तरी ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजलो. भावना बहिणीनो, मी ज्यावेळेस हे वाचत होतो त्यावेळेस माझ्या हे लक्षात आलं की अब्राहम आपलं घर, आपले सुखसोयी, आरामाचं जे जीवन होतं, खरोखर अब्राहमाच्या मनात सुद्धा हा विचार आला असेल, ते सर्व काही सोडल्यानंतर
अब्रामाने सुद्धा विचार केला असेल की ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या, त्याचं स्वतःचं घर, त्याला मिळणाऱ्या सुखसोयी, त्याचं आरामाचं जीवन, हे सर्व त्याच्या लाभाच्या गोष्टी होत्या. परंतु तो सुद्धा म्हटला असेल की ज्या परमेश्वराने मला त्याचा दास होण्यासाठी वचनादाखल जे मला त्याने बोलावलं आहे, ज्याने मला पाचारण केलं आहे, त्याच्यामुळे मी सुद्धा आपलं घर, माझ्या सुखसोयी आणि आराम ह्यांना मी हानीच्या अशा समजतो. प्रभूला आपण धन्यवाद देऊया की खरोखर अब्रामाच्या जीवनातून आपल्याला शिकायला मिळतं. अब्राम सुद्धा म्हटला असेल की ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या, ज्याने मला पाचारण केलं, ज्याने मला बोलावलं, त्याच्यामुळे मी हानीच्या अशा समजलो आहे. अब्राहम आपले घर, सुखसोयी आणि आराम यांना तो मुकला. पुढे आम्ही त्या वचनामध्ये वाचतो, इतकंच नाही तर ख्रिस्त येशू माझा प्रभू ह्याच्या विषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्व काही हानी असे समजतो. पुढे आम्ही असं वाचतो, त्याच्यामुळे त्याच्यामुळे मी सर्व गोष्टींना मुकलो आणि त्या केर कचरा अशा लेखतो. पुन्हा एकदा मला अब्रामाची आठवण येते. अब्राम आपलं घर, सुखसोयी, आराम यांना मुकला. त्यावेळेस नक्की अब्राम म्हटला असेल की त्याच्यामुळे, म्हणजे ज्याने मला पाचारण केलं, ज्याने मला बोलावलं, त्याच्यामुळे माझं घर, माझ्या सुखसोयी, माझा आराम, या सगळ्या गोष्टींना मी मुकलो आणि त्या मी केर कचरा असा समजलो आहे, यासाठी की मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा. भावांनो आणि बहिणींनो, मला इथं एक सांगायचं आहे की तुम्ही आणि मी जगातील मिळवलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या ख्रिस्तासमोर बिनमोलाच्या आहेत, कवडी मोलाच्या आहेत. परंतु दुःखाची गोष्ट ही आहे, आज आम्ही काय केलेलं आहे, लाभाच्या गोष्टींना आम्ही धरून बसलो आहोत. लाभाच्या गोष्टींना आम्हाला मुकावसं वाटत नाही. इथं प्रेषित पाऊल म्हणतो की ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजलो. आज तुमचं आणि माझं जीवन, आपलं घर चांगलं असेल, आम्हाला सुखसोयी असतील, आमच्या आरामाचं जीवन असेल, परंतु ख्रिस्त तुम्हाला आणि मला लाभला आहे. त्या ख्रिस्तामुळे ज्या लाभाच्या गोष्टी आहेत त्या आम्ही हानीच्या अशा समजलं पाहिजे. जगात आम्ही ज्या मिळवलेल्या गोष्टी आहेत ना, त्या ख्रिस्तासमोर ते मोलवान नाहीयेत. ते तुमच्या आणि माझ्यासाठी मोलवान असतील, परंतु ज्या प्रेषित पौल म्हणतो, ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजलो आहे. प्रभूने तुम्हाला आणि मला बोलावलंय. प्रभूने तुम्हाला आणि मला त्याच्या सेवेसाठी बोलावलंय. आम्ही प्रभूचे दास आहोत, प्रभूचे आम्ही गुलाम आहोत, आम्ही स्वतंत्र नाहीये. तर आज ज्या गोष्टी आम्हाला लाभाच्या आहेत त्या ख्रिस्तामुळे आम्ही त्या हानीच्या समजलो पाहिजे. आम्ही देवाच्या वचनामध्ये वाचतो की प्रेषित पौल म्हणतो, त्याच्यामुळे मी सर्व गोष्टींना मुकलो आणि त्या केर कचरा अशा लेखतो. आज परिस्थिती आम्हाला असं दिसतं, आमच्या जीवनातून उलट दिसतं. ज्या केर कचराच्या गोष्टी आहेत त्यांना आम्ही लाभाच्या गोष्टी करून ठेवल्यात, आणि ज्या लाभाच्या गोष्टी आहेत त्या मी केर कचरा समजत नाही. केर कचरा गोष्टींना आम्ही लाभाच्या गोष्टी करून ठेवलेल्या आहेत. परंतु अब्रामाच्या जीवनातून आम्ही पाहतो, अब्रामाला परमेश्वराने ज्यावेळेस पाचारण केलं, त्याला वेगळे जीवन जगण्यासाठी बोलावलं. वेगळ्या जीवनाची तो किंमत त्याने भरत असताना आपलं घर, सुखसोयी आणि आराम यांना मुकावं लागलं. मला सांगायचं हेच आहे, प्रभूने तुम्हाला आणि मला बोलावलंय, प्रभूने तुम्हाला आणि मला पाचारण केलंय. तर ज्या लाभाच्या गोष्टी आहेत आम्ही सुद्धा त्या हानीच्या समजलं पाहिजे. अब्रामाने आपला देश, आपले नातेवाईक, आपल्या बापाचं घर, हे सगळं काही हानी असं समजलं. त्याने प्रभू समोर केर कचरा असं समजलं. आणि अब्रामाला आपलं घर, सुखसोयी आणि आराम यांना मुकावं लागलं. भावना बहिणींनो, आम्हाला सुद्धा आमच्या जीवनामध्ये प्रभूसाठी वेगळं जीवन जगत असताना, वेगळ्या जीवनाची किंमत भरत असताना आम्हाला प्रसंगानुरूप आपलं घर, सुखसोयी आणि आराम यांना
मुकावे लागेल. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. अब्राहमाला समाजातील मानापानापासून मुकावे लागले. आता इथं आम्हाला पाहायला मिळतं, परमेश्वराने अब्राहमाला म्हटलं, की "अब्राहमा, तू आपला देश, आपले नातेवाईक आणि आपल्या बापाचे घर सोड." आणि अब्राहमाने आपला देश, आपले नातेवाईक आणि आपल्या बापाचं घर सोडलं. आता पहा, ज्या दिवशी अब्राहमाने आपला देश, आपले नातेवाईक, आपल्या बापाचं घर सोडलं, त्या दिवसापासून अब्राहम परका आणि प्रवासी झाला. सगळं काही त्यांनी सोडलं आणि अब्राहम परका आणि प्रवासी झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि ज्यावेळेस अब्राहमाने परमेश्वराच्या आज्ञेचं पालन केलं, नक्कीच ज्या समाजामध्ये, ज्या लोकांमध्ये अब्राहम राहत होता, परमेश्वराच्या आज्ञा पालनामुळे त्या समाजाने अब्राहमाची मूर्खामध्ये गणना केली असेल, की काय मूर्ख माणूस आहे. अरे, ज्या देशामध्ये त्याचा स्वतःचा देश आहे तो सोडून जातोय, आपले नातेवाईक, आपल्या बापाचं घर, सगळं काही तो सोडून जातोय. खरोखर त्या लोकांनी सुद्धा त्याची मूर्खामध्ये गणना केली असेल. त्याचं एकमेव कारण आहे, अब्राहम समाजातील मानापानास त्याला मुकावं लागलं. त्याचं एकमेव कारण, प्रभूवर प्रीती करण्यासाठी तो वेगळा झाला. आणि म्हणून आम्ही मत्ते शुभवर्तमान शेवटचं वचन वाचून आपण बंद करणार आहोत. मत्ते शुभवर्तमान 5वा अध्याय 11व्या वचनामध्ये असं म्हटलंय, माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करीतील आणि तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील, तेव्हा तुम्ही धन्य आहे. प्रभू म्हटलंय. खरोखर आम्ही आमच्या प्रभूचा स्वीकार केलेला आहे. आम्ही अनेक गोष्टी आमच्या जीवनातून सोडून दिलेल्या आहेत. आम्हाला प्रभूकडे येण्याच्या अगोदर आम्ही लोकांच्या दृष्टीने श्रेष्ठ असो, फार मोठं आम्हाला पद असेल, मान सन्मानाचे जीवन असेल आणि आम्ही प्रभूसाठी जर आम्ही सगळं काही सोडून दिलं असेल, नक्कीच आम्ही प्रभूचा स्वीकार केल्यामुळे लोक आमची निंदा करतील, छळ करतील, आमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे लबाडीने बोलतील, आम्हाला समाजामध्ये मानापानास मुकावे लागेल. परंतु आम्हाला प्रभूसाठी वेगळ्या प्रकारचं जीवन जगायचं आहे, तर समाजातील मानापानास आम्हाला मुकावे लागेल. आपल्याला ह्या जीवनातून हेच प्रभू आपल्याला दाखवून देतो, की खरोखर अब्राहमाला परमेश्वर म्हटला, आपले देश, आपले नातेवाईक, आपल्या बापाचे घर सोड. त्याने परमेश्वराच्या आज्ञेचं पालन केलं. प्रभूकडे येणाऱ्या दिवसांमध्ये, की अब्राहमाच्या जीवनातून जे आपण 4-5 मुद्दे पाहिले, की अब्राहमाला वैयक्तिक स्वातंत्र्याला मुकावं लागलं, मित्रमंडळीला मुकावं लागलं, घर सुखसोयींना मुकावं लागलं आणि मानापानास मुकावलं. प्रभू करो येणाऱ्या दिवसांमध्ये सर आपल्या जीवनात लागू करण्यास प्रभू सहाय्य करो.